निवडणुकीचे टप्पे संपण्याआधीच भाजपचा उत्साह वाढवणाऱ्या बातम्या समोर येतात. निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी नुकतंच एक भाकीत केलं होतं. आता त्यांच्या पाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकांनाही भारतातल्या निवडणुकीचं विश्लेषण केलं. निवडणुकांचे अभ्यासक, राजकीय संशोधक आणि रणनीतिकार इयान ब्रेमर या निवडणुकी संदर्भात महत्वाचं विधान त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या मते भाजपला 300च्या आसपास जागा मिळतील. यासोबतच त्यांनी भारतातल्या एकूण निवडणुकीविषयी देखील महत्वाची टिप्पणी केली आहे. काय म्हटलंय त्यांनी सविस्तर पाहायचं आहे, त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि बखर लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. लोकसभा निवडणुकीचे 5 टप्पे झालेले आहेत. एकूण 428 जागांवरची मतदानाची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे. आता 2 टप्पे आणि जवळपास 115 जागांवरची मतदान प्रक्रिया बाकी आहे. महाराष्ट्रातले टप्पे पार पडलेले आहेत, त्यामुळे प्रतीक्षा 4 जूनची असणार आहे, निकालाची असणार आहे. याविषयी राजकीय वर्तुळातच नाही तर सर्वसामान्य मतदारांमध्ये देखील चर्चा रंगू लागलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे भाजपानं या निवडणुकीमध्ये अबकी बार 400 पारचा नारा दिला होता. तिकडे इंडी आघाडीनं देखील भाजप विरोधात रान उठवलं होतं. त्यामुळे कोण येणार याची साहजिकच आपल्या सर्वांनाच उत्सुकता आहे. निवडणुकीचा निकाल काय लागणार हे आत्ता सांगता येणार नसलं तरी काही अंदाज मात्र वर्तवले जात आहेत. राजकीय आणि निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी अलीकडेच काय म्हटलं होतं, त्यांनी भाजपा पुन्हा सरकार स्थापन करणार असं भाकीत केलं होतं. एवढंच नाही तर मागच्या वेळेपेक्षा देखील जास्त जागा भाजप जिंकणार असा त्यांनी दावा केला होता. तो कमी की काय, आता भारताबाहेरच्या राजकीय विश्लेषकांना देखील अत्यंत महत्वाचं असं विधान भारतातल्या निवडणुकी संदर्भात केलेलं आहे. इयान ब्रेमर असं त्यांचं नाव आहे. विशेष म्हणजे प्रशांत किशोर यांनी सांगितलेला आकडा आणि ब्रेमर यांनी सांगितलेला आकडा हा जवळपास सारखाच असल्याचं दिसून येत आहे. इयान ब्रेमर यांनी एनडीटीव्हीला मुलाखत दिली, त्यात त्यांनी भारतातल्या निवडणुकीचं विश्लेषण केलेलं आहे. ते म्हणालेत, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 305 जागा मिळतील. यामध्ये ±10 असा त्यांचा दावा आहे. म्हणजे भाजप जास्तीत जास्त 315 किंवा कमीत कमी 295 जागा जिंकू शकतात. इयान ब्रेमर हे युरेशिया समूहाचे संस्थापक आहेत. ही एक रिस्क अँड रिसर्च कन्सल्टन्सी कंपनी आहे. ब्रेमर यांना भारतातल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. ते म्हणतात, जगभरातल्या निवडणुकांचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं की भारतातल्या सार्वत्रिक निवडणुका या स्थिर आहेत. याउलट जगभरातल्या इतर देशांमधल्या निवडणुकांमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळतो. अशा निवडणुकांमध्ये आम्ही अनेक समस्या पाहिलेल्या आहेत. अनेक ठिकाणी मोठी राजकीय अस्थिरता पाहायला मिळाली. मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना अपेक्षित असलेलं जागतिकीकरणाचं भविष्य सध्या तरी दिसत नाहीये. राजकारणानं जागतिक बाजारपेठेतच प्रवेश केला आहे असं इयान ब्रेमर म्हणाले आहेत. भारतातल्या निवडणुकीचं मात्र त्यांना कौतुक आहे. ते म्हणतात, जगभरातलं राजकारण निवडणुका पाहिल्या तर भारतातल्या निवडणुका सर्वात स्थिर वाटतात. भारताच्या निवडणुकांबाबत युरेशियन रिसर्च ग्रुपचा अंदाज असा आहे की भाजपला देशात 295 ते 315 जागा मिळू शकतात. असा एकूणच अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे. पण त्यांनी सांगितलं तसं झालंच तर भाजपाचा हा आजवरचा सर्वात मोठा विजय असणार आहे. कारण 2014च्या लोकसभा निवडणुकीत 282 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत 303 जागा भाजपनं जिंकल्या होत्या. रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी भाजपा पुन्हा सरकार स्थापन करेल असं नुकतंच भाकीत केलं होतं आणि त्यानंतर वादही सुरू झालेला होता. विरोधकांनी हे दावे खोडून काढले होते, पण त्यावर देखील प्रशांत किशोर यांचं उत्तर आहे, लोकांमध्ये भाजपा विरोधात नाराजी असली तरी हा राग किंवा हा आक्रोश खूप मोठ्या प्रमाणात दिसलेला नाहीये.
2014 आणि 2019च्या निवडणुकीचा निकाल जर आपण पाहिला तर भाजपाला 272 जागा मिळणार नाहीत असा दावा केला जात होता. मात्र तेव्हा भाजपाला 282 जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजपाच्या बाजूने दावे केले जात आहेत. 400 जागांच्या रणनीतीमुळे विरोधक पूर्णपणे फसले आहेत, त्यांचे निर्णय चुकले आणि त्याचा फटका विरोधकांना बसणार असं विरोधकांना प्रत्युत्तर प्रशांत किशोर यांनी दिलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर काय बदल होईल यावर ते काय म्हणतात बघा. मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात पेट्रोलियम उत्पादनांना वस्तू आणि सेवा कराच्या म्हणजेच जीएसटीच्या कक्षेत आणलं जाईल. राज्याच्या आर्थिक स्वायत्ततेवर लगाम घातलं जाईल. राज्यांकडे सध्या महसुलाचे 3 प्रमुख स्रोत आहेत: पेट्रोलियम, दारू आणि जमीन. पेट्रोलियम पदार्थांना जीएसटीच्या कक्षेत आणल्यास मला आश्चर्य वाटणार नाही असं प्रशांत किशोर म्हणालेले आहेत. सध्या पेट्रोल, डिझेल, एटीएफ आणि नॅचरल गॅस जीएसटीच्या कक्षेच्या बाहेर आहेत. एकूणच प्रशांत किशोर असतील किंवा इयान ब्रेमर, त्यांचा सरळ सरळ रोख हा भाजप हॅट्रिक करणार असाच दिसतोय. इंडिया आघाडीला अजूनही आशा आहेतच, पण प्रशांत किशोर म्हणतात त्याप्रमाणे भाजप सरकार विरोधातला राग खरंच दिसून आलेला नाहीये का? या प्रश्नाचं उत्तर हे 4 जूनला मिळणार आहे. हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.